आणि वेळात वेळ काढून हे सर्व आगाराचे सगळे व्यवस्थापक, सगळे कर्मचारी, सगळे अधिकारी या ठिकाणी जमा होऊन खऱ्या अर्थानं शिववंदना करतात. कारण ही महाराष्ट्राची अस्मिता जपण्याचं आहे. आज आपण जे काही आहोत, जो काही आपला महाराष्ट्र आहे, आपला धर्म आहे, आपल्याला जे काही आहे, हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांची देणगी आहे आपल्याला. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अतोनात कष्ट घेतले म्हणून आपल्याला त्याचं फळ स्वरूपात आपल्याला खऱ्या अर्थानं छत्रपती आज हे महाराष्ट्र हे बघायला मिळतंय. मात्र याच्या पाठीमागे जाताना दोन गोष्टी अजून एक महत्त्वाच्या आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर म्हणजे त्यांचं देहवसन झाल्यानंतर बराच वर्ष समाधी दुर्लक्षित होती छत्रपती शिवाजी महाराजांची. ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी खऱ्या अर्थाने ती जगासमोर आणली आणि पहिली शिवजयंती साजरी करण्याचं धोरण हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुलेंना वंदन करतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अनेकांना माहीत नसेल, आज शिवजयंती साजरी करायची एक विशिष्ट समाज फक्त शिवजयंती साजरी करतो किंवा त्यांचे समाजाचे अध्यक्ष असतात. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझ्या माहितीनुसार 2 वेळा शिवजयंती समितीचे अध्यक्ष होते. म्हणजे इतकं अटूट असं नातं आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर. मग खरा असा जर विचार केला तर एकाही महापुरुषामध्ये भेद कुठंच आढळत नाही. मग आपण बघितलं, बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, हे सर्व एकच आहेत. आपलं फक्त बघण्याचा भेद अलग अलग आहे असं आपल्याला वाटतं. आणि छत्रपतींच्या जीवनातून आपल्याला खूप काही शिकायसारखं आहे. एवढं प्रेरणादायी राजा जगाच्या पाठीवर दुसरा झालेला नाही. आज कदाचित मला असं वाटतं की जगाच्या एखाद्या दुसऱ्या देशात जर समजा छत्रपतींसारख्या